नमस्कार मंडळी. तर आज आहे दसरा विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि एकत्र येण्याचा दिवस. तर या दिवशी घरोघरी सगळीकडे अगदी सकाळपासून तोरण बांधून सजावट केली जाते. रांगोळ्यांनी दारं सुशोभित होतात. सगळीकडे उत्सवाचं वातावरण असतं आणि गाड्या वगैरे छान धुवून त्याची पूजा पण केली जाते. तर आज ना लेकाला कामाला लावून दिलं सकाळी सकाळी आणि त्याला म्हटलं गाड्या वगैरे स्वच्छ धुवून घे, कारण असेच छोटे छोटे कामं मुलांना सांगितले तर ते शिकतात देखील. त्यामुळे मग त्याने मस्त अशी गाडी वगैरे धुतली, सगळ्याच गाड्या धुतल्या त्याने आणि पुसून देखील काढल्या मस्त शॅम्पू वगैरे टाकून. आणि त्यानंतर हार वगैरे आणि सगळंच खूप कामं असतात दसऱ्याच्या दिवशी. मस्त असे झेंडूच्या फुलांचे हार आणायचे, ओवायचे. आणि आजच्या दिवशी ना शमीच्या पानांना सोनं मानलं जातं आणि देवपूजा करून एकमेकांना ही पानं देत सोनं घ्या, सोन्यासारखं राहा अशी शुभेच्छा दिली जाते. आणि खरं तर एकच दिवस या झाडाला एवढं महत्त्व असतं आणि वर्षभर आपण त्या झाडाला कोणी म्हणजे बघतसुद्धा नाही आणि विचारतसुद्धा नाही. म्हणतात ना एक दिवस माणसाचा येतो, तसंच या झाडाचा देखील एकच दिवस असतो आणि त्या दिवशी त्याला खूप जास्त मान असतो. तर त्यानंतर गावात शहरात नातेवाईकांमध्ये भेटीगाठी होतात, एकमेकांना गोड धोड देऊन सणाचा आनंद दुप्पट होतो. तर आज म्हणजे सगळ्यांच्याच घरी दर्शनासाठी सगळेजण येत असतात. त्यामुळे मग आपल्या प्रवेशद्वाराची स्वच्छता तर झालीच पाहिजे, म्हणून मी सकाळी सकाळीच ना छान असा दरवाजा वगैरे पुसून घेतला. तसं तर दसरा ज्यावेळेस काढला होता ना त्यावेळेस हे सगळं झालेलंच होतं, पण पुन्हा पुन्हा धूळ येतच राहते. त्यामुळे कंटिन्यू थोडंफार साफसफाई करत राहिली की मग ते ठीक राहतं, नसतं मग खूप जास्त अजूनच खराब वाटतं. म्हणून आता दरवाजाला तोरण वगैरे लावून घ्यायचे आणि स्वस्तिक वगैरे काढून हळदीचं लेपन देखील मी करत असते प्रत्येक सणाला. आणि त्या दिवशी खूप छान असं उत्साही वाटतं, त्या दिवशी प्रसन्न वाटतं, म्हणून हळदीचं लेपन नक्कीच करत जा मैत्रिणींनो तुम्ही देखील. तर छान तर मस्त असा दरवाजा पुसून घेतला आणि प्रवेशद्वार आपलं स्वच्छ सुशोभित असेल ना तर आपल्यालाच प्रसन्न वाटतं आणि घरात येणाऱ्याला देखील अगदी छान वाटतं. तर संध्याकाळी मी इथे मस्त धूपदीप लावणार आहे आणि त्यामुळे त्याच्या सुगंधाने अजून जास्त भारी वाटतं. तसं तर झेंडूच्या फुलांचा आज खूप मान असतो, पण म्हटलं चला आपल्याकडे जे आर्टिफिशियल तोरण आहेत ना ते देखील दरवाजाला लावून घ्यावे, कारण त्यानेच दरवाजा एवढा सुंदर वाटतो आणि मस्त वाटतं. आणि यावरती झेंडूच्या फुलांचा देखील हार लावायचा आहे, कारण खरा मान तर त्याचाच आहे. जरी आपण किती जरी आर्टिफिशियल तोरण वगैरे लावले ना, पण ज्या गोष्टीचा मान असतो त्या गोष्टीने ती म्हणजे उठूनच दिसेल दरवाजा. तर त्यामुळे ज्यावेळेस फुलं वगैरे आणतील आणि ज्यावेळेस हार वगैरे बनवू तर त्यावेळेस दरवाजाला नक्कीच लावून घेऊ. आणि त्यानंतर आता इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन मी सकाळी सकाळीच करून घेतलं, कारण ना संध्याकाळच्या वेळेला मग एक्स्ट्राचे कामं वगैरे खूप आहेत, स्वयंपाक देखील करायचं आहे. आणि दसरा म्हटलं, दिवाळी म्हटलं की दिवसभर कामाची रेलचेल चालूच असते. हे झालं की ते झालं की ते कंटिन्यू असं काम चालूच असतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता वेळ आहे, हळदीचं लेपन देखील छान करून घेऊया. आणि मस्त केस धुवून वगैरे मग छान आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर आता हळदीचं लेपन करून घेते. आणि हे हळदीचं लेपनाचं काय माहीत काय महत्त्व आहे, पण ज्या दिवशी मी हे करते ना त्या दिवशी मला दिवसभर अगदी छान वाटतं, प्रसन्न वाटतं. माझं मन आहे अगदी म्हणजे खूप समाधान होतं माझ्या मनाचं ज्यावेळेस मी हळदीचं लेपन करते, कारण यामध्ये काहीतरी शक्ती आहेच असं मला वाटतं. आणि छान वाटतं आपल्या दरवाजामध्ये. आणि ज्यावेळेस धूप वगैरे लावते ना त्यावेळेस तर अजूनच भारी वाटतं.
दसरा म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो आहे आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपल्या भावविश्वाचा उत्सव. आज विजयादशमी आहे. वाईटावर चांगल्याचा विजय दाखवणारा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवी उमेद असतो. सकाळपासून प्रत्येकाचं घर दार सजवणं, आंब्याची, अशोकाची, शमीची तोरण बांधली जातात. रांगोळ्यांनी अंगण रंगतं. हवेवर एक खास सुगंध पसरतो सणाचा. दसऱ्याच्या दिवशी शमीचं पान सोन्यासारखं मानलं जातं. लोक देवाची पूजा करून ही पानं एकमेकांना देतात आणि म्हणतात, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. या छोट्या पानांमधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, सुख समृद्धी आणि एकत्रितपणाचा. आजच्या दिवशी सगळे नातेवाईक मित्र यांच्यात भेटीगाठी होतात. एकमेकांना गोड देऊन शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे नाती अधिक घट्ट होतात. दसऱ्याच्या दिवशी नवीन गोष्टी सुरू करणं शुभ मानलं जातं. काही जण व्यवसाय सुरू करतात, काही जण नवीन साधनं गाड्या विकत घेतात, तर काही जण अभ्यास नोकरीत नवी उमेद घेऊन पुढे जातात. हा सण आपल्याला सांगतो की आयुष्यात कितीही संकट आली तरी शेवटी विजय चांगल्याचाच होतो. जसं रामानं रावणावर विजय मिळवला, तसंच आपणही आपल्या आयुष्यातल्या अडचणींवर मात करू शकतो. तर मैत्रिणींनो, हा होता आपला दसरा ब्लॉग. मला आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल. आता यांच्या दोघा आजी नात्यांचं चालू आहे. अभयच्या पप्पाने फुलं वगैरे छान आणून दिलेली होती, तर घरीच हारवणं चालू होते. कारण काय होतं ना, झेंडूच्या फुलांच्या माळा जर आपण विकत घ्यायला गेलो तर ते खूप महाग देतात आणि आपण असे घरी जर हारवले ना तर तेच जास्त परवडतात. त्यामुळे मग घरीच फुलं आणून त्यांचं दोघांचं हारवणं चालू आहे. दोघांनी मिळून मस्त छान हारवले आणि सगळ्या गाड्यांना घालून देखील दिले. सगळ्यात पहिला नंबर होता आमच्या शेरवी बेबीच्या स्कूटीचा, तर तिच्या स्कूटीला सगळ्यात अगोदर हार घातला आणि त्यानंतरच मग बाकीच्या गाड्यांना तिने हार घालू दिला. तर आता आमच्या अक्षरा दरवाजामध्ये अंगणामध्ये छान अशी रांगोळी तिने काढून घेतली, कारण की मुलींना पण या गोष्टी शिकायला भेटायला पाहिजे म्हणून मग रांगोळ्या वगैरे आम्ही मुलींना काढायला लावत असतो. आणि त्यानंतर संध्याकाळी सगळ्यात अगोदर गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि घरातील शस्त्रपूजा देखील करायची आहे. तर आजच्या दिवशी या गोष्टींना खूप महत्त्व असतं, खूप मान असतो. सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या धुवून पुसून, कारण आपण रोज या गाड्यांचा वापर करतो आणि या दिवशी त्यांची पूजा वगैरे छान पद्धतीने झालीच पाहिजे. तर त्यानंतर या तिघींना देखील मी ओवाळून घेतलं, कारण हे देखील आमच्या घरच्या लक्ष्म्याच आहेत आणि दिवाळी आणि दसऱ्याला आम्ही यांना ओवाळतच असतो आणि छान वाटतं असं मुलींना देखील. कारण आपण पुरुष मंडळीचं तर औक्षण करतोच, पण मुलींचं देखील औक्षण आम्ही या दिवशी करत असतो. छान फोटो सेशन वगैरे चालू आहे आणि आम्ही आजचा दसरा मस्त असा अंगणामध्ये सेलिब्रेट केला. सगळेजण बसलो, फोटो वगैरे काढले, सगळ्या गाड्या वगैरे, आणि मस्त वाटत होतं. घरामध्ये करण्यापेक्षा छान अंगणामध्येच फोटो सेशन वगैरे केलं आणि फोटो देखील खूप छान येतात इथे. तर अशा पद्धतीने होता आमचा दसरा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपले व्हिडिओज जर आवडत असतील, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करत जा. तर अशा पद्धतीने आमचा छान असा दसरा साजरा झाला. आणि तुमचा दसरा कसा साजरा झाला ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा मैत्रिणींनो. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना हॅप्पी दसरा पुन्हा एकदा. चला तर मग भेटूया परत. बाय.